नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमॅटिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्टुडंट्स. आणि आपल्यासोबत आहेत 10th स्टँडर्डमधून आलेले फर्स्ट इयरला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेले सगळे स्टुडंट्स. सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही समजून घेणार आहोत फॉर फर्स्ट इयर डिप्लोमा बॅच 25-26. ठीक आहे स्टुडंट्स, खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे हा. कारण स्टुडंट्स आपण फर्स्ट इयरला आलेलो आहोत. आपल्याला फर्स्ट इयरला आपण ॲडमिशन घेतलेलं आहे. काही जणांचं स्टुडंट्सचं ॲडमिशन राहिलेलं आहे, बट ते ॲडमिशन झाल्यानंतर फर्स्ट इयर डिप्लोमाला ॲडमिशन त्यांचं कंप्लीट झाल्यानंतर त्यांचा जो ॲकॅडमिक इयर आहे तो चालणार आहे स्टुडंट्स. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की सर फर्स्ट इयर डिप्लोमाचं आपलं ॲकॅडमिक इयर आहे ते चालणार आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय स्टुडंट्स, आपल्याला फोकस काय करायचे आहेत की सगळे सब्जेक्ट्स नवीन आहेत. त्यानंतर आपल्याला टॅकल करायला जे सब्जेक्ट्स येणार आहेत ते ऑल ब्रांचेस सेम राहणार आहेत. ओके, ऑल ब्रांचेस सेम राहणार आहेत. काही जणांचे जे काय की सब्जेक्ट्स जे आहेत थोडेसे डिफरंट असतील, बट काही जणांचे सेम आहेत. ठीक आहे स्टुडंट्स. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय फोकस करायची आहे की आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आता 10th झाली, आता आपलं आयुष्यातला जो करिअर पार्ट आहे तो सुरू झालेला आहे. काय पार्ट आहे? करिअर पार्ट आहे तो आपला सुरू झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने त्या फोकसने आपल्याला मेहनत करायची स्टुडंट्स. ठीक आहे. आता खूप पॅरेंट्स आहेत, त्यांच्या मुलांचं स्वप्न होतं इंजिनिअरिंग घ्यायचं, सो दॅट त्यांनी काय केलं की डिप्लोमाचा तो पार्ट आहे तो चूज केला 11th-12thला न जाता, सो दॅट की ते इंजिनिअरिंगला ऑलरेडी ॲक्सेप्ट करतायत आणि इंजिनिअरिंगसाठी ऑलरेडी तयारी करतायत प्रॉपर वेमध्ये इन द फॉर्म ऑफ द डिप्लोमा. तर त्या स्टुडंट्ससाठी आपली जी डिप्लोमॅटिक अकॅडमी आहे ती कार्यरत आहे स्टुडंट्स. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जॉईन करायचे स्टुडंट्स. आपले जे संबंध राहणार आहेत आपल्या अकॅडमीसोबत, मोहाडे सरांसोबत आणि तुमचे आणि माझे, तर जे संबंध राहणार आहेत ते फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर तिघांसाठी राहणार आहेत. ठीक आहे स्टुडंट्स, तिघांसाठी राहणार आहेत. ठीक आहे, 3 वर्षासाठी राहणार आहेत. फोकस ऑन दॅट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय स्टुडंट्स, फोकस ऑन द कम्प्लीट इयर. इम्पॉर्टंट काय, फर्स्ट इयर आहे स्टुडंट्स. फर्स्ट इयरमध्ये आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला अवघड सब्जेक्ट आहेत. कुठले आहेत आपल्याला? बेसिक सायन्स आहे, बेसिक मॅथमॅटिक्स आहे, बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे. इंजिनिअरिंग ग्राफिक्स थोडंसं अवघड आहे. ठीक आहे. आता हे सब्जेक्ट्स कुठेतरी बघितलेले वाटत आहेत स्टुडंट्स. 10वीमध्ये आपण हेच सब्जेक्ट्स कव्हर केलते. ॲक्च्युली आता 10वीमध्ये आपण हे सब्जेक्ट्स कव्हर केलते. या अनुषंगाने जर का बघितलं गेलं तर हे सब्जेक्ट्स इझी आहे, बट 10वीचा जो अभ्यासक्रम आहे आणि डिप्लोमाचा अभ्यासक्रम आहे हा थोडासा चेंज राहणार आहे. कारण एकच गोष्ट आहे ती म्हणजे डिप्लोमाचा जो अभ्यासक्रम आहे तो इंजिनिअरिंगशी अलाइंड आहे. ठीक आहे. मग ह्यामध्ये आपल्याला शिकायला भेटणार आहे बेसिक सायन्स, बेसिक केमिस्ट्री. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बेसिक फिजिक्स आणि बेसिक केमिस्ट्री. ठीक आहे, बेसिक आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बेसिक राहणार आहेत. मग ते टॅकल कसं करायचे, त्याचे MCQs राहणार आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला प्रॉपर वेमध्ये करून घ्यायचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे, फोकस ऑन द बेसिक मॅथमॅटिक्स. बेसिक मॅथमॅटिक्स पण खूप अवघड आहे. जेवढे पण चॅप्टर्स आहेत, कमी 10 ते 11 चॅप्टर्स आहेत, त्याला आपल्याला टॅकल करायचे स्टुडंट्स आणि विदिन 4 मंथ्स. आता स्टुडंट्सचं काय महत्त्व असतं की सर आपल्याला डिप्लोमामध्ये जो सेमिस्टर असतो तो 3 महिन्याचा असतो, 4 महिन्याचा असतो, ह्याच्यामध्ये एवढे सब्जेक्ट्स कव्हर होतात का स्टुडंट्स? हेच तर महत्त्व आहे डिप्लोमाचं. हेच तर महत्त्व आहे या इंजिनिअरिंगचं फाउंडेशनचं, जे तुमचं डिप्लोमामध्ये होतं आहे, जे डिप्लोमाचं स्ट्रॉंग फाउंडेशन बिल्ड होतं आहे, त्यासाठी फोकस करावा लागतो. इथं तुम्हाला 11th-12th सारखं थेरी सब्जेक्ट्स नाही आहे, इथं टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत. त्याला टॅकल करणं आहे, त्याला समजून घेणं आहे, त्याच्यावरती मास्टरी करणं आहे, त्याच्यावरती 70 पैकी 70 मार्कचा पेपर लिहिणं आहे. हे प्रत्येक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत स्टुडंट्स. आणि ज्याला ह्या गोष्टी समजल्या तो ह्या डिप्लोमामध्ये त्याचं फाउंडेशन पक्कं करू शकतो. तुम्हाला फक्त फोकस करायचं आहे तुमचा डिप्लोमा, मोहाडे सर आणि डिप्लोमॅटिक अकॅडमी. बाकी कुठल्याच गोष्टीवरती कोणावरतीच फोकस नाही करायचं आहे, डिप्लोमावरती पूर्णपणे फोकस करायचं आहे. इथं जर का डिप्लोमाचा फाउंडेशन बिल्ड झाला स्टुडंट्स, पुढे जाऊन तुम्हाला खूप चांगला पॅकेज
खूप चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळू शकतो. ठीक आहे. आता इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स, आता हा काय पार्ट आहे सर? हा एक पार्ट आहे स्टुडंट्स. हा पार्टमध्ये आपल्याला फक्त सब्जेक्ट काय थेऑरेटिकल सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टमध्ये इंग्लिश आहे, इंग्लिश रिलेटेड सगळं स्टफ आहे, आपल्याला अभ्यास करायचे, ग्रामर पार्ट आहे आणि इट्स ऑल डिफिकल्ट नाही आहे तो. ठीक आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. अवघड कुठला आहे? इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे. तर मी तुम्हाला सांगेलच फर्स्ट सेमिस्टरमध्ये अवघड कुठला आहे. बेसिक मॅथमॅटिक्स आहे, बेसिक सायन्स आहे, इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे. ठीक आहे, इंजिनिअरिंग ग्राफिक्स त्यामध्ये तुम्हाला सगळे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स अँड ऑल दॅट तुम्हाला ड्रॉ करावं लागणार आहे स्टुडंट्स. खूप किचकट आहे, बट टेन्शन नका घेऊ, इझिली तुमचं होऊन जाईल. तुम्ही फक्त व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फर्स्ट इयरचे रिलेटेड सर्व काही भेटणार आहे स्टुडंट्स, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. कळतंय मला काय म्हणायचंय? विश्वास ठेवा कोणावरती? डिप्लोमा टेक अकॅडमीवरती आणि मोहाडे सरांवरती. बाकी कुठेच फोकस करायचं नाही आहे. डिप्लोमा म्हणलं म्हणजे डिप्लोमा टेक अकॅडमी आली आणि मोहाडे सर तुमच्या सोबत आहेत हे तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय? फोकस ऑन द स्कोर. फोकस ऑन द स्कोर. स्कोर खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. जर का तुम्ही फर्स्ट इयरला लाईटली घेतलं तर तुमची दोन्ही वर्षाचे पर्सेंटेज कमीच राहणार आहे. तर टार्गेट हेच ठेवायचं आहे की मला थेअरीमध्ये पण 70 आउट ऑफ 70चं टार्गेट ठेवायचं आहे आणि तेवढं आम्ही तुमच्याकडून करून घेऊ ऑनलाईन क्लासेसमध्ये, आपल्या लेक्चर्समध्ये. ठीक आहे, 70 आउट ऑफ 70 मार्क्सचं टार्गेट ते ठेवायचे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स कव्हर करायचे प्रॉपर वेमध्ये. ठीक आहे, प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स अँड ऑल दॅट सर्व काही आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने कव्हर करायचं आहे. ठीक आहे स्टुडंट्स, इथपर्यंत क्लिअर झाल्या असतील गोष्टी. ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय स्टुडंट्स, की आपल्याला फोकस करायचे, स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. ठीक आहे, सब्जेक्ट्स तर कव्हर होतील सर, बाकी सगळ्या गोष्टी होतील, बट तुम्हाला एक रिअल आणि चांगला माणूस बनायचं आहे. डिप्लोमामध्ये तुमचं करिअरची सुरुवात होती आहे स्टुडंट्स. ठीक आहे, करिअरची सुरुवात होणे खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, करिअर खूप मोठं आहे तुमचं आणि करिअरची सुरुवात होती 10वी नंतर. ठीक आहे, म्हणून फोकस ऑन दॅट. ठीक आहे, अवघड सब्जेक्ट्स नाही आहे, रोज मेहनत करा, 2 ते 3 तास अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन रोज केलं तर डेफिनेटली तुमचे स्कोर होणार आहे. आता फोकस करायला गेलं तर आपले जे प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तुमचे 70% आपलं डिप्लोमामध्ये मार्क्स प्रॅक्टिकलचे असतात आणि 30% जो असतो तो फक्त थेअरीचा असतो. बट थेअरी पण तेवढीच महत्त्वाची असते आणि प्रॅक्टिकलचे मार्क्स पण. सो फोकस ऑन द प्रॅक्टिकल. जेवढं तुम्ही प्रॅक्टिकल मनापासून कराल तेवढं तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज वाढणार आहे. ठीक आहे, आणि प्रॅक्टिकल नॉलेज जेव्हा वाढेल तेव्हा तुमचं फाउंडेशन बिल्ड होईल. म्हणून डिप्लोमासाठी खूप स्टुडंट्स आता ऑप्ट करत आहेत. ठीक आहे, फोकस ऑन दॅट. जेवढे पण तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांना सगळ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे सेंड करा. त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल आहे आपलं हे, ते चॅनल सगळ्यांना शेअर करा, तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला पण हेल्प करा स्टुडंट्स. कारण जर का तुम्ही हेल्प केली, एक वेळेस तुम्ही हेल्प केली तर हे निसर्ग तुम्हाला पण हेल्प करणार आहे. ठीक आहे स्टुडंट्स, सो हेल्प अँड ग्रो एकच लक्षात ठेवायचं, हेल्प अँड ग्रो. मोहाडे सर काय म्हणतात? हेल्प अँड ग्रो. ठीक आहे, हेल्प करा आणि पुढे जा. ठीक आहे, फोकस ऑन दॅट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, स्टुडंट्सला काय प्रॉब्लेम येतो की टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत सर आणि एवढ्या सगळ्या टेक्निकल सब्जेक्ट्सला टॅकल कसं करायचं? टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. रिलॅक्स मोडमध्ये राहायचं. आपलं सब्जेक्ट्स कव्हर होणं, आपल्याला चांगले मार्क्स मिळणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे स्टुडंट्स, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, फर्स्ट इयरची जी व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती मी दिलेली आहे, ती जॉईन करून घ्या. सब्जेक्ट्सच्या रिलेटेड काहीही डाऊट असेल तर मला पर्सनली माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे तिथे जॉईन झाल्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला माझा नंबर मिळेल, 8261884261 हा नंबर आहे माझा. तिथं जॉईन करायचे स्टुडंट्स आणि ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्ही मला पर्सनली फोन करू शकता, कधीही फोन करू शकता. तुम्हाला जेव्हा वाटेल हां सर मला थोडासा डाऊट आहे, मला तुम्हाला विचारायचे, विचारा. तुम्हाला तुमच्या मनामध्ये एकही डाऊट असायला नको, कारण तुम्ही डिप्लोमाला आहात, तुमचं करिअर बिल्ड करत आहात आणि करिअरमध्ये काहीही अडथळा नको. ठीक आहे, हा फोकस आपल्याला असायला पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला सगळं काय भेटणार आहे फर्स्ट इयरच्या रिलेटेड, फॉर एक्झाम्पल नोट्स, PDF, लास्ट मिनिट टिप्स अँड वायवा, प्रॅक्टिकल हेल्प, एव्हरीथिंग. सो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता फक्त आणि फक्त फोकस करायचं आहे डिप्लोमावरती. ठीक आहे स्टुडंट्स, बाकी कशावरती नाही. बाकी कॅपराऊंडच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ते मी देतच राहील आणि कसा अभ्यास करायचा, युनिट टेस्टसाठी कसा अभ्यास करायचा आणि ऑल एव्हरीथिंग मी तुम्हाला कळवतच राहील. फक्त तुम्हाला काय फोकस करायचं आहे,
हे बेल आयकॉनला हिट करायचं सो दॅट तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे पटापट येतील आणि जसा व्हिडिओ आला तसा मोहाडे सरांचा व्हिडिओ आला तुम्हाला तो बघता येईल. ठीक आहे स्टुडंट्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.